सुंदरवीराला आता बोलवलं ना तर तो फटाफट रंग देऊन टाकेल. सुंदरवीरा रंग नाही चुना लावून जाईल. काय? मला म्हणायचंय की त्याला का त्रास द्यायचा, आपण करूया ना. तो व्यस्त माणूस, त्याचे 50 धंदे चालू असतात तिकडे. हा हो ना. तरी पण काय? अरे तू असं सरळ सरळ कर, आडवं कसं करतेस? असं असं सरळ. सगळ्यांच्या घराचा रंग नीट काढून झाला. हो झालं झालं एकदम. अगदी सगळं झालं. बापूजी सगळ्यांच्या घराचा रंग झाला, फक्त जरा हाती भाऊंच्या घराचा रंग बाकी आहे. अब्दुल गेलाय मदत करायला, मला वाटतं तोही होऊन जाईल. पण आलो आलो आलो, आम्ही सुद्धा आलो. आमच्या घराचंही काम पूर्ण झालं रंगाचं. आता त्या मुकादम भाऊना सांगून टाक की पुढचं काम पूर्ण कर आणि आम्हाला आमचं घर दे. हो पण हा बाबूबाई आहे कुठे? ओय बाबू प्राग कुठे? अरे मी इकडे इकडे रंग देत होतो. बाबूभाई आम्ही सगळ्यांनी आपापल्या घराला रंग काढला आहे. तर आता 16 तारखेला आम्हाला आमचं घर मिळेल ना बाबूभाई? बाबूभाई 16 तारखेचाच मुहूर्त आहे, त्यानंतर 3-4 महिने मुहूर्त नाहीये, लक्षात आहे ना? ते मी बघतो आता. तुम्हा लोकांना सजावटीचं जे काही काम करायचं आहे ना त्याचं सामान तुम्ही सगळं मला आणून द्या. जसं की झुंबर लावायचं आहे, फोटो फ्रेम लावायची आहेत, लाईट्स लावायचे आहेत, जे काही आहे ते मला आणून द्या, मी ते लगेच लावून देतो. काय करायचं ते लागेल ना तारक. जशी शृंगार शिवाय नवरी अपूर्ण वाटते तसंच सजावटी शिवाय घर थोडं सुनसुनच वाटतं ना. मग आता तर आणावंच लागेल. खूप गरजेचं आहे. वा 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 अंजली वहिनी काय बोललात तुम्ही, खरंच खूप कमाल, खूपच कमाल. अरे पण तुम्ही सगळे एवढे काळजी का करताय? अरे आपण सगळे मिळून एकत्र इथपर्यंत पोहोचलो तर हा शेवटचा टप्पा सुद्धा पार करू काय? करेक्ट. तुम्ही सगळं सामान घेऊन या, ते मी बसवून देतो तुम्हाला. मग तुम्ही सगळे तुमच्या घरी आणि आम्ही आमच्या घरी. बिचारे किती दिवसानंतर स्वतःच्या घरी जाऊ ना. अच्छा ऐका ऐका, ज्या कुणाला टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन नवीन घ्यायचे असतील तर गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या. मी तुम्हा सगळ्यांना भाव टू भाव देऊन टाकेन. थँक्यू जेठा भाऊ. अरे माझी वहिनी. कुठला हे बिझनेसमॅन भाव टू भाव माल देत नसतो, थोडा फार प्रॉफिट तो घेतोच. मग ठीक आहे, तुम्ही दुसरीकडून घ्या. अरे आणखी काय? चला, एक एक सण महत्वाचा आहे. लगेच जाऊन सजावटीचं सामान घेऊन येऊया. हो चालेल चालेल, चला चला जाऊया. चल सोडूया. चल. पप्पा आज 16 तारीख आहे आणि अजूनही कामं झाली नाहीयेत. काय वाटतं आज गृहप्रवेश होईल? अरे होईल, जरूर होईल. चल चल काही फोटो फ्रेम घेऊन येऊया. अरे मेहता साहेब, जेठालाल झालं का सगळं काम? अरे नाही नाही, एवढ्यात कुठे अजून काम बाकी आहे. अरे 1-2 सजावटीच्या वस्तू आणायला चाल. मग चला सोबतच जाऊया, घेऊन येऊया. आम्हाला पण थोड्याफार वस्तू घ्यायच्या आहेत. जेठा भाऊ, मेहता साहेब, थांबा थांबा. अरे हाती भाऊ पण आले. वा वा. अरे आम्हा लोकांचंही काही सामान घेणं बाकी आहे, तर आम्ही पण बरोबर येतो. हो चला ना. अरे भिडे आला. काय भिडे, वाटतं तुझं तर सगळं काम झालंय. अरे नाही बाबा, आता तर फक्त सामान आणलंय जेठालाल, अजून फिटिंग वगैरे सगळं बाकी आहे. सगळं काम आता पूर्ण चला. ओ अरे वा, सगळे इथेच आहेत. क्या बात आहे. काम बाकी राहिलंय का? ओ दया वहिनी, आमच्या घराचे जे नवीन पडदे आहेत ना ते चुकीच्या रंगाचे आहेत, तर ते बदलायला चालू आहेत आम्ही. हाय. अरे या 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 बबिताजी, अय्यर भाऊ या ना. झालं तुमच्या घराचं सगळं काम? नाही, तेच थोडं थोडं सामान आणायचं बाकी आहे, म्हणून आम्ही शॉपिंग साठी जातोय. मोठ्या मोठ्या घरांमध्ये अशी छोटी छोटी काम बाकी राहूनच जातात. नाही का दया? बबिताजी, आमच्याकडे पण असंच आहे. आमच्या इथे पण. सामान आणलं? हो हो, सगळं सामान आणलं अब्दुल.
तू पटकन ड्रिलिंग मशीन घेऊन ये, फ्रेम्स वगैरे बसवायच्यात. हा लगेच घेऊन येतो. हा अब्दुल, भिडे भाऊंच्या घराचं काम झाल्यावर आमच्या घरी जरा ये, जरा प्लीज, थोडी मदत होऊन जाईल प्लीज. हा हा तुमच्या घरी पण येईन मी. हो आणि अब्दुल, मेहता साहेबांच्या घरचं काम झालं की मग आमच्या घरी पण या. आणि अब्दुल त्यांच्यानंतर आमच्या घरी ये. अब्दुल, हातीभाऊंचं काम पूर्ण करून आमच्या घरी ये. हा हा मी सगळ्यांच्या घरी येईन, सगळ्यांच्या भिंतीवर फ्रेम लावून जाईन. मोस्ट वेलकम. अरे चला आता घाई करा, आज संध्याकाळचा मुहूर्त आहे. कसंही करून आज संध्याकाळी गृहप्रवेश करायचाच आहे. मग काय उभे आहात तुम्ही मेहता साहेब? चला भाऊ आता. हो चल सोनी ते पण सांग. सगळ्यांचं नवीन घरासाठी हार्दिक अभिनंदन. गृहप्रवेशाचा मुहूर्त आज दिनांक 16 संध्याकाळी आहे. सगळ्या सभासदांना निवेदन आहे की आपलं काम पूर्ण करून ठीक 3 वाजता सोसायटी कंपाऊंड मध्ये जमणे. बरोबर. सगळ्यांचं घर रेडी झालं रे. फॉर गोकुलधाम सोसायटी. हिप 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 हिप. आता आपण आनंदाने गृहप्रवेश करू शकतो. आज संध्याकाळच्या शुभ मुहूर्तावर सगळ्यांचा गृहप्रवेश होणार. गोकुळधाम रहिवाशांनो, तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जसं की आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं की 16 तारखेला आम्ही तुमची घरं तयार करून देऊ. तुमची घरं तयार झालेली आहेत भिंत तोडून, भिंत जोडून. असे नाही आभार मानायचे. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, पूर्ण सोसायटी तर्फे तुम्हा सर्वांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू 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 यार. अरे आभार तर तुमचे मानायला हवेत. आम्हाला तुमच्याकडून जेवढं प्रेम मिळालं तेवढं प्रेम आजपर्यंत कुठूनही नाही मिळालं. आमचं सगळं काम झालेलं आहे. आता आम्ही निघतो. अरे असं कसं? तुम्ही असे नाही जाऊ शकत. अजून तर तुमच्या बरोबर बसून हिशोब करायचा आहे. अरे हिशोब? अरे प्रेमाचा हिशोब. तुम्ही सर्वांनी आम्हाला जी साथ दिली आहे ती कायम लक्षात राहण्यासाठी आम्ही सगळ्या गोकुळधामवाल्यांनी तुम्हा सगळ्यांना भेटवस्तू द्यायचं ठरवलेलं आहे. अरे त्याची काय गरज? नाही अंकल, आम्ही तुमचं काही एक ऐकणार नाही. भेटवस्तू तर तुम्हाला घ्यावीच लागेल. तू यांच्या बरोबर बोलू नको, सरळ घेऊन ये भेटवस्तू लवकर पटापट. अरे या बच्चा पार्टी टप्पू सेना लवकर या लवकर या. शाबास शाबास. ही आमच्याकडून तुम्हा सगळ्यांना छोटीशी भेट. अरे पण याची काय? वा 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 खूप छान. आवडलं का रे? मिठाई, चांदीचं नाणं आणि बाळकृष्णाची मूर्ती. अरे तुम्हा सर्वांच्या परिश्रमापुढे हे काहीच नाहीये, तरी आमच्याकडून ही छोटीशी भेट. तुम्हा लोकांचं तोंड गोड करण्यासाठी ही मिठाई, आमच्या शुभेच्छांच्या स्वरूपात हे चांदीचं नाणं आणि ईश्वराच्या आशीर्वादासाठी गोकुळधामचे बाळगोपाळ. देव करो तुमचं घर व्यवस्थित राहू दे. आणि हा कधी पण कुठे पण काम असू दे, मग आम्हाला कधी पण बोलवा. तुम्ही सगळ्यांनी तर मन जिंकलीत आमची. होय थँक्यू थँक्यू थँक्यू. परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नेहमी आनंदात ठेवू. थँक्यू. चला आम्ही निघतो.